विचार करत होते की खूप दिवस झालं कुठे फिरायलाच नाही गेले. तोपर्यंत वहिनीची हाक आली. वहिनीने वरती बोलावून घेतलं आणि म्हटले की आम्ही वॉटर पार्कला चाललो आहे, येतीस का? सो मी पण प्लॅन केला की चला हे पण जात आहे तर आपण पण जाऊया. सो फायनली आमचा प्लॅन फिक्स झाला. मी वॉटर पार्कला जाऊन कमीत कमी 6-7 वर्ष झाले. ज्यावेळी माझं लग्नही झालं नव्हतं त्यावेळी मी वॉटर पार्कला गेले होते गंधर्वमध्ये. सो मी सजेस्ट केलं की चला गंधर्वमध्ये जाऊया नाही का, की छान आहे, सुंदर आहे, एन्जॉयफुल आहे. सो दादा बोलला की नाही तिथं खूप भीड असते, खूप गर्दी असते आणि जेवणासाठी पण खूप वांदे होतात. सो तिथं न न जाता आपण अदर कुठेतरी बघूया. खूप विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण जाऊया बळीराजाला. सो मी विचार केला की बळीराजा हे कसलं नाव आहे, थोडं विचित्र वाटतं ना. तुम्हाला कसं वाटतं कमेंट करा, ठीक आहे. दादा बोलला की मी आधी जाऊन आलो सो जायला काही हरकत नाही आहे, तिथं कमी भीड असते, एन्जॉय जास्त होतो. तो आमचं फायनल झालं की आम्ही जातो आहे बळीराजाला. चला तुम्हाला पण दाखवते की बळीराजा आहे काय चीज. मी पण बघितलं नाही आहे, तुम्हाला पण दाखवते, मी पण बघेन. हे आहेत माझे दादा वहिनी. हाय. चला आम्ही सगळे चाललो आहे आता गंधर्वच तोंडात तिथे माझ्यासारखं. आम्ही चाललो आहे बळीराजाला. छोटू हाय. छोटू कसं स्माईल देतं, हाय पण बोलतो. इथं मोठा इतका घोळ झाला की दादाला पुढचं आठवेनाच. सो आम्ही परत मॅप काढलं, मॅप चेक केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत आपला रूट धरला. उशीर खूप झाला होता आणि आम्हाला एन्जॉय पण आम्ही 10च्या बॅचला जाणार होतो, पण आम्हाला इथंच 10 वाजले होते. सो आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही लवकर पोहोचू. पण तरी पण आमचं ट्राय चाललं होतं की लवकरात लवकर कसं पोहोचावं. दादाला पण येऊन खूप वर्ष झाले होते, त्याच्यामुळे त्याला पण काही आठवत नव्हतं. परत आम्ही एका माणसांना विचारलं की बाबा रस्ता कुठून आहे, तर त्याने सांगितलं की तुम्ही खूप पुढं आला आहात, तुमची वाट चुकली आहे. सो परत रिटर्न आम्ही एक बॅग घेतलं आणि परत पाठीमागे गेलो. मला थोडासा डाऊटच वाटतो की आज आम्ही नक्की पोहोचेन की नाही काय माहिती. दादा लेफ्ट घ्या, लेफ्ट इकडे लेफ्टला घ्या, लेफ्टला. नाही मी डायरेक्ट वॉटर पार्कचं डायरेक्शन लावले, 15 किलोमीटर दाखवते. हे जाणार नाही म्हणता हे रस्ता मग. इतका गोंधळ मी लाईफमध्ये कधी नाही बघितला. आता विचारात पडलो की जायचं तर जायचं कुठून. मॅप सांगते तिथून की दादा सांगतोय तिथून. परत आम्ही डिसाईड केलं की जिथं दादा सांगेल तिथूनच जायचं. सो आम्ही चाललो दादाच्या पाठीमागे पाठीमागे, पण परत आम्ही वाट चुकली. मग अशी तिथं मागं आपण रस्त्याला थांबलो की नाही, तिथनं 13 किलोमीटर दाखवलं. आता जर आपण पुढे आलो 15 किलोमीटर झालं. आता आमच्या नूरला राग येतोय हां.
सकाळी द्यायची. इतकं फिरलो पण वॉटर पार्क काही दिसेना. बिचारा आमचा छोटू वाट बघून बघून झोपला बिचारा. परत गाडी आमची आली पुढं. काय झालं आता? गेली की मागं बळीराजा लिहिलेलं. रस्ता जरा खराब आहे ना. यो बळीराजा या पाईपलाईन बघितलेलं. अरे अरे बाबा, फायनली आपण बळीराजापर्यंत पोहोचलोय. सो मित्रांनो, चला आपण आज वॉटर पार्कमध्ये फुल एन्जॉय करणार आहोत. तुम्ही सोबत आहात ना माझ्या? चला मग. असं आसपासचा एरिया खूप सामसूम वाटतो आहे ना, पण छान आहे. वातावरण मस्त वाटलं मला. नाव पार्किंग पार्किंगपर्यंत पोहोचला. हे यार खा तू पण आहे. तुला काय वाटतं कोण नसणार आहे? तर फोर व्हीलर बघितलंस काय? गाड्यात दिसायला आल्यात. दुसरं काय नाही. टू व्हीलरला आहे ती गोष्ट. आम्ही पोहोचलोय वॉटर पार्कला. हे काय नाही, एवढी पब्लिक नाही आहे. सो मी आता इथं गाडी थांबवते आमची. तर फायनली मित्रांनो, मी आणि माझी बहिणी पोहोचले वॉटर पार्कला, ते पण बळीराजा. सो चला बघूया बळीराजा आहे तर आहे कसा. फॉलो मी. अरे वा, हत्ती खूप सुंदर दिसतोय ना. चला त्याच्यासोबत एक सेल्फी काढूया. वाव, हत्ती सुंदर आहे, मस्तच आहे. नेत्रा, नूर, या सेल्फी काढूया, या लवकर. दादा इरफान तिकीट काढतात, सब्र अजिबात होत नाहीत. मी तर खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. आणि आमचं छोटू बघा, छोटू तर गाडीवरती कधी बसेल तर तो नेहमी झोपलेलाच असतो. वहिनी फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत, तर मी काय करू, हां मी रील बनवते आणि माझ्या रीलला लाईक कमेंट शेअर करत चला. अरे वा, आल्यास ना मला नाश्त्यासाठी बोलवलं. छान वाटलं मला की इतकी भूक पण भरपूर लागली. मिसळ पाव पोहे, वा 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 वा. भूक भरपूर लागली आहे. बघताय तुम्ही की सगळेजण कसं खात आहेत. आणि लवकरात लवकर आम्हाला वॉटर पार्कमध्ये पण जायचं होतं. सो सगळं लक्ष आमचं जे असेल ते सगळं तिथंच केंद्रित होतं. जेवणाकडं कमी आणि तिकडं लक्ष जास्त होतं. तसा वॉटर पार्क इतका खराब पण नाही आहे. नूरचे एक्सप्रेशन बघा, नूरला पोहायला जायचं आहे.
यातली स्पेशल गोष्ट कुठली वाटली असेल तर मला ना बोट वाटली. खूप छान मजा आली मला ह्याच्यामध्ये. आम्हाला सगळ्यांनाच खूप मजा आली. सो हे जे आहे ना, हे आधी मी कधीच म्हणजे असं बोटीमध्ये बसले नव्हते. पहिल्यांदा मी बसलेले आणि नूर पण आपले पहिल्यांदाच बसली आहे. छान वाटलं मला. छान वाटलं की हे ना आमच्यासोबत आम्ही यांच्यासोबत फिरायला गेलो आणि आम्ही व्लॉग केला. सो आम्हाला खूप छान वाटलं की बाबा कोणीतरी सोबती आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय केला. बोला अरे अरे टर्न भारी माहिती होता आपला. टर्न भारी बसला की आमचा. कसे होतात? बोट की सैर करके कैसा लगा? बोट की सैर करके कैसा लगा? पाय दुसरा लागली जातात. ए अरे नूर पडीन या नूर पाणी. असंच होत नाही सुट्टी. पाणी ना छोटूला पाहिजे होतं पाणी. त्याच्यासाठी छोटूचे पप्पा, छोटेचे मामा एवं छोटूचे मामी सगळेजण जुगाड करतात. काय जुगाड करतात ते बघूया. पाणी प्यायला मिळालं तर भारी वाटेल तेवढं जरा. मला अरे थांब की पडायला झाले पहिलाच. इकडे व्हिडिओ करा जरा. गेला नारळात. नारळाचं पाणी पिऊन छोटू जरा थंड. सो चाललो आम्ही नवीन प्रवासाला. चला. मित्रांच्या पप्पांचा आवाज यायला लागलाय. इकडे यांची बायको. हा राहुल, मैं ढूंढ रही हूँ आपको. आप कहाँ हो? मेरे प्राण प्रिय, या लवकर. प्राण तो तूने पहले से ले लिए. अरे मैं प्रिय किसी का रहा नहीं. ए बंदर, उम्मा ए बंदूर, उम्मा. बंदर. आमच्या बायकोची कंप्लेंट असते. तुम्ही काय पोच देत नाही. मला काय पोच काय देत नाही. अरे देवा. काय करतात? कपल पोचला. कपल पोचला काय करतात? असं भरतात हातकडी घालून भरतात आणि अशा भरतात. नुसतं बाहेर आले की या सगळे या. आपलंच राहणं या. हे बघा पूर्ण नेचर हे बघा. असं सोडून का चाललेस तू मला? ग बसा जावा तिकडं. आता तर काय कंप्लेंट असते अरे. होय हे देख लव बर्ड्स जा रहे हैं. अभी घर से उड़ के आए हैं. 2 बेबी लेके. एक चिमणा एक चिमनी है. चिवला सा चिमणा चिमनी
और ये देखो हमारी नेत्रा। ये देखो नेत्रा नेत्रा तो ग्रीन कलर में पैरेट ही लग रही है। और ये चिमनी लग अरे रही है। अरे 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 चलो चलो। और नूर तो क्या, नूर हमिंग बर्ड लग रही है, छोटी छोटी। आणि छोटू नेत्रा ए चला आता। चला तर तुम्हाला पाण्यात सोडतो, चला चला आता चुम्मा चुम्मावर डान्स करूया. नको हा व्यवस्थित नाही घालता येत. अशा प्रकारे गार्डनमध्ये खूप सारं फिरल्यानंतर, एन्जॉय केल्यानंतर, दंगा मस्ती घातल्यानंतर आम्हाला तहान लागली आहे बेसिकली. आणि त्या नारळाच्या पाण्यामुळे तर आमचं तहान अजिबात गेली नव्हती, फक्त थोडीशी टेस्ट चेंज झाली होती. सो अजून पण छोटू बघू शकता तुम्ही की अजून त्याला किती तहान लागली आहे. सो आम्ही सगळे तहानलेलो आहोत, तर आम्ही पटपट गार पाणी असं थंड वाटते आम्हाला प्यायला. खूप छान वाटायला लागले, सगळेचे सगळे तहानलेत. वहिनी बघा वहिनी 57 काळची जी प्यासी. फायनली आय एम रेडी टू स्विमिंग. पाण्यामध्ये भिजण्यासाठी मी तयार झालेले आहे. एवढे सगळेजण तयार झाले आहेत. आता आम्ही मस्तपैकी डान्स करणार, एन्जॉय करणार, वॉटर पार्कमध्ये वॉटरसोबत खेळणार. छोटू पण उत्सुक आहे पाण्यात जाण्यासाठी. छोटूचे पप्पा पाण्यात उतरले. इथली शंकराची मूर्ती पण मला खूप सुंदर वाटली, खूप छान वाटली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करा प्लीज. हाय, हे घसरगुंडी आहे, याच्यावरून खाली यायचं होतं. मला तर खूप भीती वाटते, पण दादा वहिनी आपले गेलेत वरती, बघूया कसे येतात. अरे बापरे, येऊन पडले. हाय, व्हॉट्सअप. फोटो का व्हिडिओ व्हिडिओ.
बापरे थकलो आम्ही डान्स करून. चला आता सगळं झालेलं आहे. आता आम्ही मस्तपैकी ज्यूस पितोय. लास्ट हॅपी एंडिंग गोडव्यासहित. आणि दादा वहिनी थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या ब्लॉगचा हिस्सा बनलात, माझ्यासोबत फिरायला आलात, एन्जॉय केलात. आणि तुम्ही होतात म्हणून मला इतका एन्जॉय करणं पॉसिबल झालं. आणि आजचा जो हा व्लॉग आहे ना, हा बेस्ट फक्त आणि फक्त तुमच्या दोघांच्यामुळे झाला आहे. थँक्यू सो मच.